झाला सर्वांचा लाडका, माणूस माणसाजवळ असून झाला प्रेमाला परका, माणूस माणसाजवळ असून झाला प्रेमाला परका. नमस्कार, मी कुमारी प्राजक्ता सुरेश राऊती रडे, BA सेकंड इयरची विद्यार्थिनी. आजच्या स्पर्धेत विषय मांडते मोबाईलचा वापर अयोग्य. आज माणूस माणसापासून दूर होऊन मोबाईलचा झालेला आहे. आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. एक वेळेस आपल्याला जेवायला नसलं तर चालेल, परंतु मोबाईल पाहिजे ही आजची अवस्था झालेली आहे. जर काही एखादा व्यक्ती रस्त्याने चालत असेल तर तो मोबाईलमध्येच पाहत चालतो. पुढून कोण येत आहे हेही त्याला कळत नाही. आज माणसामधला परस्पर संवाद संपत चाललेला आहे. आपण घरातील कुटुंब एकत्र बसलो तर आपण आपल्या घरच्यांशी, आपल्या कुटुंबाशी परस्पर संवाद साधत नाही. आपला परस्पर संवाद संपत चाललेला आहे. जर पूर्वीच्या काळी 4 लोक एकत्र आली तर त्यांच्यामध्ये गप्पा व्हायच्या, एकमेकांशी बोललं जायचं. परंतु आज मोबाईलमुळे आपण एकमेकांशी बोलत नाही, परंतु तिथेच बसून मोबाईलवर चॅटिंग करतात, परंतु जवळ असल्याशी आपण बोलत नाही. पूर्वीच्या काळी आजची युवा पिढी किंवा विद्यार्थी मित्र हे खेळ क्रीडापासून वंचित होत आहे. कारण पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हता, त्यामुळे मैदानी खेळ खेळले जायचे. परंतु आज नको ते हानिकारक गेम मोबाईलवरच खेळल्या जातात. त्यामुळे आपले मानसिक तणाव किंवा आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकते. आपले मोबाईलचे व्यसन हे लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच लागलेले आहे. पूर्वीच्या काळी जर एखादं बाळ रडलं तर आई त्याला खेळणी द्यायची, खायला द्यायची किंवा त्याच्याशी गप्पा गोष्टी करायची, खेळायची त्याच्याशी. परंतु आज जर एखादं बाळ रडलं तर आई त्याला डायरेक्ट मोबाईलवर कार्टून लावून देते. त्यामुळे त्या बाळाच्या तब्येतीवर, त्याच्या डोळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि आपल्यावरही सुद्धा वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकते. जसं मोबाईलमुळे आपण आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती न पाहता आपण मोबाईलचा हट्ट करतात. त्यामुळे आता नवीनच घटना घडलेली आहे. काही महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या वडिलांकडे मोबाईलचा हट्ट केला आणि त्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते वडील त्या मुलाला म्हटलं होतं की बाबू थोडा थांब, त्याच्यानंतर माझी परिस्थिती, जर माझ्याकडे पैसे आले तर मी तो मोबाईल घेऊन देईन. परंतु मुलगा ऐकला नाही आणि त्याने आत्महत्या केली. का? तर मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून. आणि हे मुलांच्या आत्महत्येचं किंवा आपण आपल्या मुलाला मोबाईल घेऊन नाही देऊ शकलो याची खंत वडिलांना होती आणि मुलाच्या मरणाचं दुःख वडील सहन करू शकले नाही, म्हणून त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. म्हणजे एकाच दिवशी वडिलांनी आणि मुलांनी आत्महत्या केली. हे मोबाईलमुळे एवढ्या वाईट घटना घडत आहे. हा मोबाईलचा दुरुपयोग आहे. आज तरुण वर्ग मोबाईलवर रात्रीपर्यंत PUBG, फ्री फायर सारखे गेम खेळत असतात. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन किंवा तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने जेवण बनवलं जायचं, त्यामुळे त्याला वेगळीच चव असायची. परंतु आज जेवण सुद्धा मोबाईलच्या साहाय्याने होते. मोबाईलवर यूट्यूबवर लावून आपण मोबाईलवर यूट्यूब लावून जेवण बनवलं जातं. त्यामुळे त्या जेवणाला पूर्वीसारखी पारंपरिक जेवणाची चव येत नाही. आज मोबाईलमुळे आपल्या आरोग्यावर मोबाईलमुळे वेगवेगळे आजार आपल्याला घडून येत आहेत. जसं डोकेदुखी, डोळेदुखी, चिडचिड, मानसिक तणाव इत्यादी आजारांचा आपल्याला उद्भव होत आहे. आजारामुळे सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मोठ्या प्रमाणात आज सायबर क्राईम होत आहे, त्याचं आपल्याला नुकसान होत आहे. पूर्वीच्या काळी पत्रव्यवहार व्हायचा, म्हणजेच आपण पत्राद्वारे एकमेकाशी संवाद साधायचो. परंतु आज मोबाईलमुळे ते कुठेतरी ढासळलेलं आहे. आपण पत्राचा संवाद हा नाहीसाच झालेला आहे. क्वचितच लिहितात किंवा नाही लिहत. आणि त्या मोबाईलच्या साहाय्यामुळे आपण पत्र लिहिणं सुद्धा आजच्या तरुण पिढीला काही लोक असे आहे की त्यांना पत्र सुद्धा लिहिता येत नाही. ही आजची शोकांतिका आहे मोबाईलमुळे. पूर्वीच्या काळी आपण एखादा शब्दाचा संदर्भ शोधायचा असला किंवा एखादा काही आपल्याला शोधायचं असलं ज्यामुळे आपल्याला अडचण आली अभ्यासात, तर आपण तो पूर्ण संदर्भ वाचायचो. परंतु आज ही वाचनीय शैली म्हणजे पूर्णपणे कमीच झालेली आहे. आज आपण वाचतच नाही, कारण जो काही आपल्याला शोधायचं असेल ते मोबाईलवर शोधतो. त्यामुळे आपल्याला वाचण्याची शक्ती सुद्धा आपली कमी झालेली आहे. आपण वाचत नाही, आपल्याला सगळं मोबाईलवर हे होते. त्यामुळे यासारखे नुकसान आपल्याला मोबाईलमुळे होत आहे. जसं माझ्या प्रतिस्पर्धक ताईने म्हटलं की मोबाईल हा खूप आवश्यक आहे किंवा मोबाईल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे आणि शिक्षणात सुद्धा मदत करतो. पण मला असं माझ्या प्रतिस्पर्धकांना प्रश्न करायचा आहे की जर शिक्षणात मोबाईल हेल्प करतो तर मग पूर्वीच्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्र्या घेऊन शिक्षण केलं तर त्यांच्या काळात मोबाईल होतो का?
नाही होता ना तरी ते आज जगातील सर्वात ज्ञानी आणि शिक्षित व्यक्ती म्हणून ते संबोधले जातात. तर ज्या मोबाईलमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो, ज्या मोबाईलमध्ये आपल्या माणसा दुरावा होऊ शकतो, ज्या मोबाईलमुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते, ज्या मोबाईलमुळे आपले मानसिक संतुलन खराब होऊ शकते, तो मोबाईल योग्य का असा माझा प्रतिस्पर्धकांना प्रश्न आहे. तर तो मोबाईल योग्य नसून अयोग्यच आहे असे माझे ठामपणे मत आहे. शेवटी मी एवढेच म्हणते खूबसूरत है जिंदगी उसे जी लो यारो, खूबसूरत है वो जिंदगी उसे जी लो यारो, दूर करो मोबाइल को और बात को जियो यारो, दूर करो मोबाइल को और बात को जियो यारो. धन्यवाद.